31 तारखेला स्थानिक वातावरणाचा पाणी अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागांमध्ये मोजक्या ठिकाणी आहे. नागपूरचा समावेश त्याच्यामध्ये आहे. याच 31 मेला जबलपूर, भोपाळ, इंदोर त्याचबरोबर उत्तरेकडील एमपीच्या सर्व भागांना अवकाळी मेघगर्जना ही होणार आहे. हा एमपीचा मेसेज होता. पण 2 जूनच्या आसपास 1-2 जूनच्या पिरियडमध्ये जे काही भोकरदन, जाफराबाद, साखरखेडा, लोणार, मेहकर त्याचबरोबर जालन्याच्या उत्तरेकडील भागांना पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि ही परिस्थिती 2 ते 3 दिवस राहू शकते. 31 तारखेला काही प्रमाणात, पण 2 जूनपर्यंत अनेक ठिकाणी दमदार पाऊस होणार आहे. या पावसात वादळी वारे, अवकाळीपणा किंवा विजांचा धोका मॉडेलनुसार तरी व्यक्त होत नाहीये. परिस्थिती मान्सून बाबत जर बघायला गेली तर 30 तारखेपासून पश्चिम आणि पूर्व वारे मान्सून टाईपच वाहतील, पण याला मान्सून म्हणून घोषित करता येत नाही, कारण की मान्सून अजूनही केरळपर्यंत रखडलेला आहे. कोणत्याही क्षणी केरळात दाखल झाला अशी बातमी आज संध्याकाळपर्यंत येऊ शकते, कारण की ती शासनाचं काम आहे, ते आपण घोषित करू शकत नाहीये. मात्र 1 जूनला आणि 2 जूनला असा आउटलुक होणार आहे, असं पूर्ण इंटरफेस महाराष्ट्राचा होणार आहे की 2 जूनचा जो काही पाणी असेल तो अकोला आणि बुलढाण्याच्या बऱ्हामपूरकडील साईडमध्ये जो काही मलकापूर असेल, ज्या भागांना आतापर्यंत थेंबही नाही पडलेला अशा भागांना, भुसावळ साईडच्या उत्तर भागामध्ये पण वारे सुद्धा थंड आणि टेम्परेचर चांगल्याच पद्धतीनं 4 ते 5 अंश सेल्सिअसने कमी करणारी जी काही कंडिशन असेल. बरं ठीक आहे, 2 जूनचा पाणी कुठे कुठे आहे पहिले आपण याच्याकडे लक्ष देऊया. कमी प्रमाणात पण एक मान्सूनचे काळेभोर ढग असल्यासारखे आणि एक मध्यम स्वरूपाचा पाणी होणार कारंजा, लाड, यवतमाळ, पुसद, डिग्रज, हिंगोली, यवतमाळ, हिमायतनगर, हिंगणघाट, वर्धा, अमरावती, तुमसार परिसर, गोंदिया, नागपूर, भंडारा या भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडकडील बाजूंना याची व्याप्ती मोठी नाहीये, पण अनेक ठिकाणी ह्या धारा उतरतील आणि मिरची उत्पादकांना, उन्हाळी पीक उत्पादकांना 2 जून पासून टेम्परेचर लॉस चांगल्या पद्धतीनं आणि मान्सूनचे वारे, मी तर एवढं म्हणेन हे जे वातावरण आहे हे मान्सूनचंच आहे की काय असा फील तुम्हाला त्या दिवशी जाणवू लागेल. म्हणजे मेघगर्जना, गरमाट, वादळी वारे, अवकाळीची कंडिशन ही 2 जून पासून नाहीये, पण अशा प्रकारचं वातावरण आहे. परभणी जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांना जिंतूर, हिंगोलीचे सुद्धा वसमत वगैरे पट्टे, कळमनुरी पट्टे, रिसोड पट्ट्यांना सुद्धा याच 2 जूनला रिमझिम पाण्याचा शितकारा हे पाहायला मिळणार आहे. चंद्रपूरचा समावेश आहे, नांदेडचा समावेश आहे, बीड जिल्ह्याचा सुद्धा अंबड, शहागड, गेवराई, पाथरवाला जे काही पट्टे आहेत, घनसावंगी पट्टा आहे, आष्टी, परतूर, मंठ्या संगट या 2 जूनच्या वातावरणाची हलकी रडार सिस्टीम बनणार आहे. पुणे परिसरात वाऱ्याचा जोर जास्त राहील ह्या 2 जूनला, कारण की तळ कोकणापर्यंत सिस्टम मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावणार आहे. सांगलीसाठी गुड न्यूज नाहीये, मात्र सांगलीच्या अनेक भागांमध्ये या हलक्या शुल्क याच्यावरती पेरणी होईल अशी कंडिशन नाहीये. मात्र 2 जूनला हा बदल अपेक्षेपेक्षाही बरा पाहायला मिळतो आणि सगळ्याच भागामध्ये जे आभाळ आहे हे लॉस, जी काही टेम्परेचर लॉस करणारी कंडिशन आहे ह्या आभाळामुळे अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे. आता थोडक्यामध्ये पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती कशी राहील हे पाहूयात. खानदेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर खानदेशला दिलासादायक वातावरण जे आहे 2 तारखेपासून होते आणि विषय महत्वाचा आहे याच्यामध्ये की तुमच्या भागामध्ये आतापर्यंत नुसता गरमाटीचा कहर आणि ढगाचा चिट्टा पण नाहीये. काही भाग जर वगळले तर याच 2 तारखेला हा बदल होतोय आणि हा बदल कदाचित तुम्हाला मान्सूनचा वाटू लागेल, पण हा मान्सूनचा नाहीये. मान्सून पूर्व वातावरण जेव्हा बनते, अवकाळी नंतर आणि मान्सून येण्याच्या अगोदर 4 दिवस जे वातावरण बनते हे वातावरण अपेक्षापेक्षाही बऱ्यापैकी पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पाऊस असेल, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड पट्टे, पण उत्तर विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये याचा दिलासा चांगला राहील. 2 जून ही तारीख आहे. मग हा बदल 31 तारखेपासून 31 मे पासून कुठे कुठे होऊ शकतो हे देखील पाहून घेऊया. छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, सोलापूर तुरळक ठिकाणी हा असा बदल आहे. भोकरदन, जाफराबादमध्ये देखील ह्या दिवशी 31 मेला दिलासादायक बदल पाहायला मिळेल. 1 तारखेपासून हा बदल थोडा दुप्पट वाढू लागेल आणि 2 जूनला याची दिलासादायक गुड न्यूज तुम्हाला पाहायला मिळेल. पाऊस मोठा नाहीये, पण अनेक लोकांना याची व्याप्ती 40% आहे. अनेक लोकांना याचे धारा वगैरे सर्वशाम पडल्यासारख्या वाटतील, याच्यामध्ये अशी कंडिशन आहे. 3 जूनला मान्सून महाराष्ट्राकडच्या तळ कोकणामध्ये 4 किंवा 5 जूनच्या आसपास धडक देईल अशी शक्यता आहे. आता बातम्या वेगळ्या येतात, रखडला वगैरे, त्यांचं माझं कधीच पडत नाहीये आणि तुम्हाला माझं तुमचं पडत नसेल तर पाहायला सुद्धा येऊ नका.
कारण की खूप आहेत. सकाळी एक बातमी, संध्याकाळी एक बातमी, आभाळ आलं की लगेच चेंज होते. 6 दिवसाचा गॅप पण ठेवतात. काल दिवसामध्ये दोनदा बोललेत, की सकाळी मान्सून केरळमध्ये आलाय आणि दुपारमध्ये म्हणतात मान्सून लांबलाय. ह्या त्यांचा माझा कधीच संबंधित नाही. त्यामुळे ज्यांना पटतंय त्यांनी दुर्लक्ष करू नका आणि ज्यांना पटत नाही त्यांनी दुर्लक्ष आवर्जून करा. ठीक आहे. तर यापुढे ही परिस्थिती कशी दाखल होईल, कशी महाराष्ट्रामध्ये हालचाल असेल हे देखील पाहूयात. हा 2 जून पासून होणारी वातावरणाची जी काही मोठी सिस्टम आहे, ही सिस्टम सारखी वातावरणामध्ये वारं, शितुडे ह्या तिन्ही गोष्टीला कारणीभूत ठरेल आणि इथून पुढे जवळपास 8 ते 9 जूनपर्यंत हे कंटिन्यू राहणार आहे. कधी 4 दिवस, कधी 2 दिवस, 3 दिवस आणि जवळपास 8-9 जूनच्या पुढे मान्सून महाराष्ट्रामध्ये व्यापायला सुरुवात केल्यानंतर 6 जूनला सुरुवात करेल तो. पण 8-9 जूनच्या पुढे महाराष्ट्रातील अनेक भाग, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, व्यापायला सुरुवात केल्याच्या नंतर ही परिस्थिती 12 जूनपर्यंत सुधारून 16, 15, 16 जी तारीख तुम्हाला मागेच दिली त्यापासून ही वाढत जाईल आणि तिथून पुढे पेरण्या स्टार्टअप होतील. पेरण्या लगेच आता उदाहरणार्थ एक जिल्हा कोणताही उदाहरणासाठी घेऊयात. उदाहरणार्थ नांदेड असेल, लातूर असेल. नांदेड, लातूरचे जे काही भाग असतात, जे काही काही कर्नाटकला टच आहेत, खालीकडे तेलंगणाला टच आहेत किंवा इकडे विदर्भाला टच आहेत. या भागानुसार जर पाहिलं तर कधी-कधी उत्तर भागाला कमी, कधी उत्तर दक्षिण भागाला जास्त, कधी कमी जास्त अशा प्रकारे 8 दिवसाचा पेरणीचा वेळ गेल्या वर्षी सारखाच प्रत्येक जिल्ह्याला लागू शकतो आणि अशा प्रकारचा हा पूर्णपणे सिस्टीमचा प्रभाव असणार आहे. एकंदरीत चित्र आपण पाहिलं तर हे सुधारत जाणार आहे आणि मान्सून बाबत पोषक परिस्थिती अजूनही कायम राहील अशी शक्यता आहे. थोडक्यात आणि महत्त्वाचं बोलायचं झालं तर जुलै महिन्याच्या खंडाबाबत अनेक बातम्या येतात. तो दरवर्षी असतो. जून महिन्यामध्ये सुद्धा पेरणी केल्याच्या नंतर आठवडाभर मान्सून थांबतो, पण बारीक वगैरे पाण्यावरती हिची पद्धत जी आहे पडण्याची ती चालूच राहते. आणि सगळ्यात यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पेरणी करतो, ज्यावेळेस पेरणीच्या अगोदर जो निर्णय घेतो तो निर्णय तुमचा आणि वैयक्तिक असावा. इथे कुठल्याही हवामान तज्ज्ञाचं ह्या वर्षी तुम्हाला सजेशन नसणार आहे. जो सजेशन करेल तो व्यक्ती राहिला. कारण की फायद्याची गोष्ट असेल तर त्याचे कौतुक केलं जाते आणि थोडं 10% नुकसान झालं तर सपशेल त्याला कारणीभूत ठरलं जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एक विनंती असेल, तुम्ही शासकीय हवामान अंदाज नुसारच पेरणी करायची, त्यांच्या सल्ल्यानुसारच पेरणी करायची. इथे आरोप प्रत्यारोप करायला कोणीही बसलेलं नाहीये. आता वळूयात कमेंटकडे. व्हेन विल सोलापूर, अकोला, उमरगा एरियाज कम इन सर? ओके. आपल्या भागामध्ये सोलापूर परिसरामध्ये जी काही परिस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये किचकट आहे. तुम्ही 2-4 ठिकाणी जर पाऊस पडला तो मानत नाहीये आणि तो पावसाला तुम्ही तुरळक ठिकाणी जर आपण नाव दिलं तर तो तुरळक ठिकाणी चालतो. सरदूची व्याप्ती सध्या आठवड्याभर तुमच्या भागामध्ये नाहीये. व्हेन इज द रेन इन माहूर एरिया? तुम्ही इंग्रजीमध्ये टाकताय का ट्रान्सलेट होऊन यायला मला हेच कळणार. तर माहूर परिसरामध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे ती जवळपास 2 जूनला सक्रिय असणार आहे. 2 जूनला आपल्या भागामध्ये माहूरगड परिसरात पाणी असेल. विल देअर द रेन स्टॅटेबल फॉर द विल जून सर? शोईंग जून. ओके. तुम्ही मराठीमध्ये लिहिला, मला इंग्रजी जास्त जमत नाहीये. चालेल. तर थोडक्यामध्ये आणखीन सांगेन 2 जूनला अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम जिल्हा, यवतमाळ परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना उत्तरेकडील भाग, जालना पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर पूर्वेकडील, पैठण, गंगापूर हे देखील भाग आहेत. त्याचबरोबर पंढरपूर एरियात थोड्या प्रमाणामध्ये आणि नांदेडच्या उत्तरेकडील भागांमध्ये पूर्व भागाकडे वातावरण सिस्टीम 2 जूनला सक्रिय होते. त्या अगोदर देखील सिस्टीम चांगली आहे, पण छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड भागामध्ये जे आतापर्यंत घडलं नाही ते घडण्याची शक्यता आहे आणि भोकरदन जाफराबादकरांना पुन्हा एकदा भाग वाढून येणार त्यावेळेस अशी व्याप्ती राहणार आहे. जय शिवराय, धन्यवाद. आणि खानदेश बाबत सांगायचं म्हटलं तर खानदेशला सुद्धा दिलासादायक वातावरण 2 जून पासून असेल, पण हा पेरणीच्या योग्यतेचा पाणी नाहीये. आणि विशेष महत्त्व म्हणजे आणखीन बऱ्याच जणांना मान्सूनच्या लॉंग टर्म अंदाजाची आवश्यकता वाटते. तर लक्षात घ्या की जून जुलै मिडियम रेंजमध्ये वर्कआउट करणारा मान्सून ऑगस्टमध्ये 20-25 दिवसाचा खंडही घेऊ शकतो आणि त्यानंतर रिटर्न मान्सून गेल्या वर्षीच्या पावसाची बरोबरी करणारा जवळपास महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्यांचा रडार आहे. 22 जिल्ह्यांना गेल्या वर्षी इतकाच मान्सून पडेल. दुष्काळ परिस्थिती खरं तर नाहीच, पण ठीक आहे, माध्यमांनी व्यक्त केलंय आणि अजूनही हे आपला एक तोंडी बोलताय की त्यांच्यावर आम्हाला भरोसा नाही, एक तोंडी म्हणतात त्यांनी असं सांगितलं, तू कसं सांगतोय? माझा रात्रंदिवस या गोष्टीमध्ये अभ्यास चालू आहे की यामध्ये अशा प्रकारचा रिटर्न मान्सून सुद्धा पडणार आहे आणि एका रात्रीमध्ये कसं पाणी विहिरीला येतं हे भोकरदननी, जाफराबादनी, काही मोजक्या गावांनी का होईना पाहिलंय. तर जय